नमस्कार, राधा किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्हेज मंचुरियन करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी पहा, खूप सुंदर होते आणि लहान मुलांना खूप आवडीची वस्तू आहे. लग्नात पण गेले ना तर जास्त करून ते व्हेज मंचुरियन नूडल्स हे असेच खातात. म्हणून मी आज त्यांच्या आवडीनुसार आज मी हे मंचुरियन करत आहे. तर पहा, याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हे पत्ता कोबी घेतलेली आहे, गाजर किसून घेतलेला आहे मी, आणि हे शिमला मिरची घेतलेली आहे, हे पण कापून घेतलेली आहे. काही मी अर्ध म्हणजे रेडी करून घेतलेला, आपला व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला पाहिजे म्हणून मी काही वस्तू रेडी करून घेतलेले आहे. आलं आहे, लसण आहे, मिरे आहे, लाल तिखट, मीठ वगैरे हे घेतलेलं आहे. आणि कॉर्नफ्लॉवर आहे, हे म्हणजे विशेष त्याच्यात ऍड करावंच लागते, त्याच्याशिवाय ते होत नाही. आता मी पहा पत्ताकोबी कापून दाखवणार आहे तुम्हाला, हे कसं कापायचं. नंतर मग आपण समोरची रेसिपी सुरू करू. कोबी कापून आणि किसून घेणार आहे. खूप छान होते हे. आणि लहान मुलांच्या तर खूपच आवडीची आहे हे पत्ताकोबी. पत्ताकोबी नाही आवडत, पण त्यांना मंचुरियन खूप आवडते. त्यांना हे माहित नसते हे कशाची बनलेली आहे. हे पहा, आता मी हे किसत आहे, हे किसून तुम्हाला दाखवत आहे. खूप लवकर होते आणि छान हे होते, बारीक बारीक. सरासरी अर्धा किलो किंवा थोडी जास्त असेल, अर्धा किलो पत्ताकोबी घेतलेली आहे मी याच्यासाठी. हे आतलं बरोबर शिजत नाही म्हणून आपण हे काढून ठेवणार आहे. हे पहा किती छान झालेले आहे किसून बारीक बारीक, म्हणजे आपल्याला मॅशरनी मॅश करावंच नाही लागत, याच्यात लवकर होते. तुम्ही पण असं याच्यात करून पहा. हे आपले आलू किसायची आहे, आलू चिप्सचा साचा आहे, याच्यात करून पहा तुम्ही. खूप लवकर होते आणि बारीक होते एकसारखी. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे करायची. कोणी कापून घेतात, कोणी किसून घेतात. आपण आता आपली हे पद्धत आहे, आपण असं करणार आहे हे.
माझे नातू आहे, चारही, 2 नातू 2 नाती आहे. त्यांना खूपच आवडते. त्यांना आठवड्यातून 2 वेळा पाहिजे मंचुरियन बनवून. खूप लवकर होते. पहा आता आपली हे पत्ताकोबी किसून झालेली आहे. आता याच्यात आपण मीठ भरपूर टाकणार आहे, म्हणजे याचं पाणी सुटेल. ते पाणी आपण काढून घेणार आहे. हे पहा, हे पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे शिमला आहे, हे शिमला आणि गाजर. व्हेज मंचुरियन बनवत आहे आपण. हे मीठ टाकून ठेवलं म्हणजे आपण कसं कांद्यात मीठ टाकलं म्हणजे पाणी लवकर सुटते, तसं याच्यात पण पाणी सुटते मीठ टाकलं म्हणजे. हे मॅश करून आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहे, म्हणजे आपले जे मंचुरियन आहे ते छान क्रिस्पी होणार आहे. पाणी जास्त जर असलं तर ते नरम होतात, म्हणजे खायला चव नाही येत त्याची. पहा, नरम होत आहे. हे पाणी सुटेल याचं आता. खूप चिमलेली आहे, खूप होती है. पहा, मिठामुळे पूर्ण चिमलेली आहे. हे पहा, पाणी निघत आहे याचं. आता याचं पाणी काढून घेणार आहे आपण. छान हॉटेल सारखी होणार आहे आपले. तुम्ही करून बघा, मी जशी करत आहे तसेच तुम्ही करून बघा आणि मला सांगा कमेंट्स मध्ये कसे झाले मंचुरियन. हे मिठामुळे पहा याचं पूर्ण जास्तीचं पाणी निघालेलं आहे.
पहा, आता हे पाणी आपण काढून घेणार आहे. घेतलेलं आहे. आता आपण याच्यात काही साहित्य ऍड करणार आहे. थोडं थोडं मीठ आपण कमीच टाकणार आहे, कारण याच्यात मीठ आहे. थोडं मीठ टाकू. आणि हे पाहे, हे लसण आहे, थोडं बारीक करून घेतलेलं आहे मी हे लसूण. आणि हे आलं आहे. छान याच्यामुळे चव येते. आणि हे मिरेपूड आहे, हे मिरेपूड. आणि हे हिरवा मिरच्या आहे, हे थोडस मी ठेचून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या, म्हणजे छान चव येते. आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे, हे टाकणार आहे मी. जास्त नाही टाकायचं, आपण थोडं थोडं जसं लागलं तसं टाकू आपण. अंदाजे मी हे 3 चमचे घेतलेले आहे. आणि हे आहे मैदा. हे पाहे मैदा आहे. मैदा नाही, हे तांदळाचं पीठ आहे. हे तांदळाचं पीठ मी 1च चम्मच घेणार आहे, जास्त नाही घ्यायचं. छान क्रिस्पी येते यानी. आणि हे मैदा आहे, मैदा मी जास्त घेणार आहे, 4 चम्मच मैदा घेणार आहे. आणि नंतर लागलं तर आपण नंतर अजून घेणार आहे मैदा. आपण म्हणजे आपले जसे लाडू होईपर्यंत आपण हे घेणार आहे. तिखट टाकणार आहे पण, हे लाल तिखट आहे. आणि थोडं सोया सॉस टाकू आपण, थोडं 1 चम्मच सोया सॉस टाकू याच्यात. छान टेस्ट येते आणि सोया सॉसनी. आणि हे पहा, होत आहे आपलं, होत आलेलं आहे. आणि खूप मालिश नाही करायची आहे याची. जास्त आपण मालिश केली ना तर ते कडक होतात. जास्त याची मालिश नाही करायची आणि कडक लाडू पण नाही बांधायचे. असे थोडे ढिले ढिलेच बांधायचे लाडू, दाबून दाबून नाही बांधायचे. पहा, आपलं झालेलं आहे. जास्त वेळ पर्यंत करायचं नाहीये, कारण नरम झाले ना. जास्त नरम झाले तर आपले लाडू कडक नाही येणार, क्रिस्पी येणार नाहीये. आता आपण कढई ठेवून देणार आहे तळायला. पहा, आता आपण तळून घेणार आहे हे. छोटे छोटे तळायचे, कारण तळल्यावर हे फुगतील थोडे, म्हणून आपण एकदम छोटे छोटेच तळणार आहे.
आपलं तेल झालेलं आहे की नाही आपण हे थोडं टाकून पाहणार आहे. एकदम आपल्याला कडक तेलही नाही पाहिजे आणि कमी पण नाही पाहिजे, व्हायचं आहे आपलं तेल. हे टाकल्याबरोबर वर तरंगलं म्हणजे समजायचं का आपलं तेल झालेलं आहे. एकदम जास्त कडक तेलात तळले तर आतमध्ये कच्चे राहतील, वरून जळतील हे आणि आतमध्ये कच्चे राहतील. छान हॉटेल सारखे होणार आहे हे. याच्यात आपण पत्ता कोबी, शिमला आणि गाजर हे टाकून केलेलं आहे. पहा आता आपलं तेल झालेलं आहे. आता झालेलं आहे. आपण आता हे सोडत आहे याच्यात. आपण आता गॅसचा पॉवर थोडं कमी करून देणार आहे. पहा आता आपलं छान मंचुरियन तळल्या जात आहे. छान हे पहा, हे तळल्या जात आहे. छान आपले मंचुरियन खसार झाले पाहिजे, त्या हिशोबाने आपण तळत आहे.
हा छान कलर आलेला आहे मंचुरियनला. आता आपण हा फेर काढून घेणार आहे. थोडे झाले म्हणजे नंतर मग आपण दुसरा फेर टाकणार आहे. प्रियंका थापून देतो. पहा आपले मंचुरियन किती सुंदर तळले जात आहे आणि छान क्रिस्पी पण होत आहे. हे पहा, हे पहा आता होत आलेले आहे आपले. आता आपण काढून दाखवणार आहे मी तुम्हाला. पहा छान झालेले आहे आणि ग्रेव्ही सोबत आपण खाणार आहे हे. तर याचा आपण आज रेस्टॉरंट स्टाईलचं ची मजा घेणार आहे आपण आज. पहा झालेले आहे. आता तुम्हाला आवाजच येईल याचा. हे पहा खूप छान होत आहे. पहा एक फेर झालेला आहे आपला. आता हा दुसरा फेर घेतलेला आहे मी. थोडे थोडेच तळायचे. जास्त टाकले म्हणजे आपलं तेल कसं थंड होऊन जाते आणि थंड झाल्यावर मग ते तळल्या जात नाही, फुटतात. म्हणून आपण कमी कमीच तळायचे. आणि याचे टिप्स असे आहे, बरोबर त्याचं मिश्रण पण झालं पाहिजे. छान होत आहे. करून बघा तुम्ही एक वेळा. ढाबा स्टाईल मंचुरियन, ग्रेव्ही मंचुरियन आहे हे. आपण ग्रेव्ही बनवणार आहे याची. छान ग्रेव्ही बनवणार आहे. करून पहा तुम्ही एक वेळा. आता लग्नात पण मंचुरियन, नूडल्स हे असतातच. आधी नाही राहायचे. पहा झालेलं आहे आता आपलं मंचुरियन तळून झालेले आहे. आता काढत आहे मी. आता ग्रेव्ही बनवत आहोत आपण. पहा
याच्यात आपण हे लसूण आहे हे टाकलेलं आहे मी. हे थोडं बारीक केलेली आहे लसूण. लसणामुळे आणि आल्यामुळे छान चव येते याची. हे पहा, हे आलं टाकलेलं आहे आणि ह्या मिरच्या थोड्या ठेचून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. मीठ, सोया सॉस हे सगळ्या याच्यात मीठ असते म्हणून आपण मीठ जास्त नाही टाकणार आहे. मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवणार आहे आपण. आणि पहा, हे थोडं होऊ द्यायचं. थोडं लसणाचा वास गेला पाहिजे. थोडं होऊ द्यायचं, नंतर आपण मग हे बाकीचं टाकणार आहे. आपलं लसण झालेलं आहे. आता आपण हे शिमला मिरचीचं काप टाकलेलं आहे आणि हे कांदे हे पण कापून ठेवलेले आहेत. असे थोडे मोठे मोठे तुकडे टाकलेले आहे मी, म्हणजे छान खायला छान लागते. आणि हे मिरेपूड आहे, मिरेपूड. खूप छान होते, करून पहा तुम्ही. हे सविस्तर सांगत आहे मी म्हणून आपला व्हिडिओ थोडा मोठा होत आहे. खाल्ल्यावरच याची चव माहीत पडेल आपल्याला किती सुंदर झालेलं आहे मंचुरियन. तिखट होते थोडंसे. पहा, आता आपले हे शिमला आणि कांदा थोडा झालेला आहे. याच्यात आपण हे सोया सॉस टाकत आहे. व्हिनेगर पण टाकतात, हे ऑप्शन आहे. व्हिनेगर असं टाकलंच पाहिजे म्हणून नाही. हे रेड चिली सॉस आहे आणि हे टोमॅटो सॉस. छान चव येते याच्यामुळे. टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि तिखट टाकलं आहे. मीठ टाकलेलं आहे आपण. पाणी टाकणार आहे आणि ज्यांना ग्रेव्ही एकदम म्हणजे सुकी ग्रेव्ही पाहिजे त्यांनी कमी पाणी टाकलं तरी चालते, पण आपण थोडी जास्त ग्रेव्ही घेणार आहे म्हणून आपण जास्त पाणी टाकणार आहे. हा, आता हे शिजू द्यायचं. आणि हे आपलं कॉर्नफ्लॉवर आहे, हे याच्यात पाणी टाकून आपण टाकणार आहे त्याच्यात.
पहा आपली ग्रेव्ही शिजत आहे. किती सुंदर झालेले आपले हे मंचुरियन पहा छान झालेले आहे. आता मी पहा हे एक मंचुरियन तुम्हाला असं तोडून दाखवते. पहा कसा आवाज आला. हे पहा किती छान शिजलेलं आहे. आतपर्यंत शिजलेलं आहे. हे पहा छान शिजलेलं आहे. आता याला उकळी आलेली आहे. आपण याच्यात हे कॉर्नफ्लॉवरचं थोडं हे पाणी टाकून याच्यात टाकून देणार आहे. म्हणजे आपले हे ग्रेव्ही घट्ट होईल. याच्यामुळे आपली ग्रेव्ही घट्ट होईल आणि छान चव येईल याला. पहा किती सुंदर आलेलं आहे. याची ग्रेव्ही छान घट्ट आलेली आहे. थोडं आपण अजून पाणी टाकणार आहे याच्यात. थोडी घट्ट झालेली आहे. छान आपली ग्रेव्ही झालेली आहे. आता आपण याच्यात आपले मंचुरियन टाकणार आहे. करून पहा तुम्ही असे मंचुरियन खूप छान होते. सुंदर झालेले आपले मंचुरियन आपले सुंदर झालेले आहे धाबा स्टाईल. आता आपण काढून दाखवणार आहे मी तुम्हाला. हे पहा खूप छान झालेले आहे. हे पहा खूप सुंदर झालेले आपले मंचुरियन. करून बघा तुम्ही एक वेळा असे. पहा धाबा स्टाईल मंचुरियन किती सुंदर झालेली आहे. हे पहा